अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन पगारापासून वंचित. ठाण्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक पटसंख्या कमी असल्याने अतिरिक्त ठरले असून त्यांचे समायोजन झाले नाहीच. शिवाय त्यांचे पगारही झाले नसल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली आहे. याबाबत आमदार संजय केळकर यांनी शिक्षण विभागाच्या उपसंचालकांशी संवाद साधत त्यांचे तातडीने समायोजन आणि पगार देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे या शिक्षकांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाण्यातील अनुदानित गुजराती शाळेचे शिक्षक उपस्थित होते. कमी पटसंख्येमुळे येथील काही शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले होते. दरम्यान त्यांचे समायोजनही अन्यत्र करण्यात आलेले नाही. मागील 3 महिने त्यांना पगार देण्यात आलेला नसून मतदार तपासणीच्या मोहिमेतही त्यांना सहभागी करून घेण्यात आले नसल्याची तक्रार या शिक्षकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली. याबाबत श्री केळकर यांनी उपसंचालकांशी फोनवर चर्चा करून आठवडाभरात या शिक्षकांचे समायोजन करून त्यांचे पगार देण्यात यावेत अशा सूचना केल्या. उपसंचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या शिक्षकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.